नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मराठी विषयाचा उपयोजित लेखन विभाग बघणार आहोत। उपयोजित लेखन विभागामध्ये बातमी लेखन हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत। तर बातमी लेखन करताना बातमी लेखनाचे स्वरूप समजून घेणं अतिशय आवश्यक असतं। त्यामध्ये बातमी लेखन करताना त्याला शीर्षक देणं, शीर्षक म्हणजे टायटल देणं, बातमीचे स्रोत म्हणजे नेमकी बातमी कुठून निर्माण झाली किंवा ती बातमी काय आहे ती आपण समजून घेतली पाहिजे। सर्वात आधी स्थळ आणि दिनांक लिहावं। कोणतीही बातमी तयार करताना आपण न्यूजपेपर जरी बघितला तर न्यूजपेपरच्या बातमीच्या सुरुवातीला कोणतीही बातमी असो त्याच्या सुरुवातीला त्याचं स्थळ आणि दिनांक असतं, ठिकाण आणि डेट। बातमीचा शिरोभाग म्हणजे मध्यभाग, सुरुवातीचा भाग, तो सुरुवातीचा भाग आपल्याला हेडिंग एक चांगल्या पद्धतीने हेडिंग लिहायची आहे आणि त्यानंतर विस्तृत बातमी म्हणजे पूर्ण बातमी नेमकी काय आहे ती लिहायची आहे। मग आता तो कसा लिहायचा हे आपण समजून घेऊयात। त्याआधी जेव्हा पण परीक्षा होते तेव्हा विभाग 5 उपयोजित लेखन येतं। प्रश्न 5वा आ जो असतो खालील कृती सोडवा, ही साधारण पूर्वी 6 मार्काला होती, आता ती 5 मार्काला आहे। ते बातमी लेखन असतं। मग बातमी लेखन करताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे। एक म्हणजे बातमीचं शीर्षक, कमीत कमी शब्दात शीर्षक असावं। शीर्षक वाचताच बातमीविषयी कुतूहल निर्माण होते, आशय कळतो, उत्सुकता वाढते, म्हणून आकर्षक शीर्षक देणे महत्त्वाचे असते। बघा इथं स्पष्ट मी तुम्हाला इथं सांगतोय की बातमी लिहिताना आपण जे शीर्षक म्हणजे टायटल, हेडिंग जी टाकायची आहे ती अतिशय आकर्षक टाकायची आहे। ती वाचता क्षणी लोकांना वाटलं पाहिजे की ही बातमी काहीतरी वाचण्यासारखी आहे आणि त्यांनी आपली बातमी पूर्ण वाचली पाहिजे। त्यामुळं बातमीचा शीर्षक हा आकर्षक असावा। बघा आजकाल कोणतंही सिरियल घ्या, कोणतीही पिक्चर घ्या, कोणतीही गोष्ट घ्या, धडा घ्या, लेसन घ्या, पोएम घ्या, प्रत्येकाला शीर्षक असतं। विदाऊट शीर्षक काही नसतं। त्यामुळं बातमीला योग्य ते शीर्षक द्यायचं आहे जेणेकरून लोकांना ते वाचण्याची उत्सुकता निर्माण होईल। दुसरं बातमी कोणी दिली हे सांगणे महत्त्वाचे, म्हणजे आमच्या प्रतिनिधीकडून किंवा विशेष वार्ताहराकडून हे लिहावे। म्हणजे आता ही जी बातमी तुम्हाला लिहायची आहे ती बातमी नेमकी कुणाकडून आलेली आहे, म्हणजे त्या बातमीपत्राच्या प्रतिनिधीकडून आली की जो विशेष वार्ताहर आहे त्याच्याकडून आले। आता मी जेव्हा तुम्हाला एखादी बातमी प्रत्यक्षात दाखवील तेव्हा तुम्हाला हे समजणारच आहे। नंतर अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे स्थळ आणि दिनांक। आपण काय करायचंय, वर्णन केलेली घटना कोठे घडली, केव्हा घडली हे सांगायचंय। मग कोठे घडली म्हणजे त्याचं स्थळ लिहिणं, ठिकाण लिहिणं आपल्याला गरजेचं आहे, आणि केव्हा घडली म्हणजे दिनांक कोणती होती ती लिहिणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे। त्यानंतर येते मुख्य बातमी। मुख्य बातमीमध्ये बातमी कशासाठी आहे हे ते लिहायचं आहे। म्हणजे त्याचं जे टायटल तुम्ही लिहिताय तुम्ही ते पूर्ण टायटल मोठं तुम्ही लिहिताय, ती मुख्य बातमी कोणत्या संदर्भात आहे हे तुम्हाला तिथं दर्शवायचं आहे। आणि बातमीचा तपशील किंवा नेमके काय घडले, बातमी काय आहे हे लिहावे, विषयाला अनुसरून लिहावे। बघा कधी पण तुम्हाला काय करायचं, बातमीचा जो तपशील आहे तो तपशील लिहिताना नेमकं जे घडलंय तेच लिहायचं आहे, स्वतःच्या मनाचं त्याच्यात काही लिहायचं नाहीये। आणि बातमी काय आहे हे लक्षात ठेवून आपण विषयानुरूप लिहायचंय। नाहीतर कधी काय होतं की आपण विषय वेगळाच असतो आणि भरकटत जातो आणि वेगळ्याच विषयापर्यंत पोचतो। असं बातमी लेखनमध्ये चालत नाही। ज्या विषयाची बातमी आहे त्याचबद्दल तुम्हाला योग्य त्या शब्दामध्ये लिहायचं आहे। बघा बातमीचं शीर्षक देताना आपल्याला सुरुवातीला स्थळ व दिनांक लिहायचंय आणि पहिल्याच ओळीमध्ये डाव्या साईडला किंवा उजव्या साईडला विशेष वार्ताहराकडून किंवा आमच्या प्रतिनिधीकडून असं लिहायचंय। त्यानंतर जी मुख्य बातमी आहे तुमची मुख्य बातमी, ती मुख्य बातमी त्याच्या खालच्या ओळीमध्ये लिहायची आहे। म्हणजे सुरुवातीला काय तुम्हाला स्थळ व दिनांक, ठिकाण कोणतं आहे, डेट काय आहे ती लिहायची आहे। म्हणजे डेट कोणती लिहायची, जी आज तुम्ही लिहिताय तर आजची डेट। विशेष वार्ताहराकडून म्हणजे आमच्या प्रतिनिधीकडून हे तुम्हाला त्याच ओळीत डाव्या साईडला लिहायचं आहे। आणि मग मुख्य बातमी तुम्हाला मेन
शीर्षक लिहायचं आहे मुख्य बातमीचं. हे बघा, बातमी लेखन करताना काही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. एक म्हणजे भाषा सोपी सुटसुटीत असावी. आपली भाषा जी आपण वापरतोय ती अतिशय सुटसुटीत सोपी भाषा असावी, जेणेकरून लोकांना समजेल. त्यानंतर स्थळ काळ याचा उल्लेख असलाच पाहिजे. मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं की स्थळ आणि काळ किंवा डेट, दिनांक हे तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर बातमी भूतकाळात असावी. बघा, बातमी आपण जे घडून गेलंय ते लिहितोय याचाच अर्थ बातमी आहे, म्हणून बातमी नेहमी भूतकाळात असावी. त्यानंतर भाषेचे उत्तम ज्ञान असावे. हे बघा, तुम्ही जी भाषा वापरणार आहे ती पुस्तकी भाषा असावी. आपण रोजच्या बोलीचालीमध्ये जी भाषा वापरतो ती नसावी. तर भाषेचे उत्तम ज्ञान तुम्हाला असावे. याच्यासाठी वारंवार तुम्ही पुस्तकं वाचली पाहिजे. लेखन कौशल्य उत्तम असावे. तुम्ही जे काही लिहिताय त्याच्यात तुमचं कौशल्य दिसलं पाहिजे. त्यानंतर वाक्य छोटी छोटी असावीत. तुम्ही जी काही 10-15 वाक्य तुम्ही बातमीमध्ये लिहिणार आहात ती वाक्य छोटी छोटी असावी, अगदी 7-8 शब्दांची असावीत. त्यानंतर परिच्छेद लहान असावेत. तुम्ही जे परिच्छेद मांडणार आहेत म्हणजे पॅरेग्राफ मांडणार आहेत ते 3-3, 4-4 ओळींचे परिच्छेद, 2 ते 3 पॅरेग्राफ तुम्हाला 3 ते 4 पॅरेग्राफ करायचे आहेत. आणि त्यानंतर बातमीत स्वतःचे मत व्यक्त करू नये. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, स्वतःचं मत तिथं व्यक्त करू नये. जर असं झालं असतं तर असं झालं असतं, हे असं तुम्ही स्वतःचं मत मांडायचं नाही. जे घडलंय तेवढंच तुम्हाला लिहायचं आहे. जे घडलेली बातमी आहे जशी ना तशी तुम्हाला लिहायची आहे. तुमचं स्वतःचं मत त्याच्यामध्ये मांडायचं नाही. आता बघूयात आपण एक प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला एक प्रश्न, तो कसा असतो बघा. कधी कधी तुम्हाला अशा पद्धतीनं प्रश्न येतो आणि तो तुम्ही समजून घ्यायचा असतो. बातमी लेखन 60 ते 80 शब्दामध्ये लिहायचं आहे. मग तुम्हाला लिहिलंय, नगर वाचन मंदिर, मंगळवार पेठ, वाई, जिल्हा सातारा. वाचन प्रेरणा दिनानिमित्त विशेष व्याख्यान, दिनांक 15 ऑक्टोबर दुपारी 4 वाजता. वक्ते माश्री अरविंद चौगुले, प्रसिद्ध लेखक आहे ते. त्यानंतर अध्यक्ष माश्री रवींद्र पाटील. विशेष प्रवेश जो आहे तुम्हाला विनामूल्य आहे, म्हणजे फी भरायची नाही आहे. सर्वांना संस्नेह निमंत्रण. आता इथं तुम्हाला निमंत्रणाची बातमी द्यायची आहे. बातम्या विविध प्रकारच्या तुम्ही न्यूजपेपरमध्ये बघतात. खेळाची बातमी असते, त्यानंतर राजकारणाच्या बातम्या असतात, त्यानंतर कोणता प्रोग्राम कुठं होणार असेल तर त्याची बातमी असते, एखादी घटना घडून गेलेली असते, एखादा ॲक्सिडेंट झालेला असेल तर ती बातमी असते. तर इथं सर्वांना संस्नेह निमंत्रण दिलेलं आहे, अशा पद्धतीची बातमी. ह्या पद्धतीची बातमी देखील परीक्षेत अशा पद्धतीची येऊ शकतो. याला आपण बातमीचं स्वरूप द्यायचं आहे. कधी कधी विविध पद्धतीच्या बातम्या येतात, वेगळ्या पद्धतीच्या बातम्या सुद्धा येऊ शकतात. त्याचं एक स्वरूप बघूयात आपण. तर बघा, बातमी लेखन तुम्हाला दिलंय, आदर्श विद्या मंदिर पुणे वार्षिक क्रीडा महोत्सव, दिनांक 5/10/2018. उद्घाटक व प्रमुख पाहुणे सचिन तेंडुलकर. क्रीडा महोत्सव निमित्त संपन्न झालेल्या वरील कार्यक्रमाची बातमी तयार करा. इथं शब्द वापरलाय संपन्न झालेली आहे. संपूर्ण म्हणजे हा जो कार्यक्रम आहे तो होऊन गेलेला आहे. मग तुम्हाला याच्यावर बातमी करायची आहे. बघा, इथं ठिकाण कोणतं आहे, आदर्श विद्या मंदिर स्थळ, बरोबर. त्यानंतर दिनांक कोणती होती, 5/10/2018 ही होती, बरोबर आहे. आणि उद्घाटकाचे प्रमुख पाहुणे कोण होते, सचिन तेंडुलकर, बरोबर. आणि हा कार्यक्रम कशा निमित्त होता, तर क्रीडा महोत्सव होता त्याच्याबद्दल होता. ह्या 4 गोष्टी आपल्याला इथं समजलेल्या आहेत. आणि हा जो वार्षिक क्रीडा महोत्सव आहे म्हणजे ॲन्युअल फंक्शन आपण म्हणतो त्याच्याबद्दलचा आहे. ह्या 5 गोष्टी आपल्याला इथं लक्षात आल्यात. मग बातमी कशी तयार करावी ते बघून घेऊयात. तर तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे, तुम्हाला जे मुख्य हेडिंग लिहायची आहे. तर तुम्ही लिहिलंय, क्रिकेटच्या बादशाहचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. आता क्रिकेटचा बादशाह किंवा क्रिकेटचा देव कुणाला मानलं जातं, सचिन तेंडुलकरला. मग ही मेन हेडिंग टाकलेली आहे, जेणेकरून हेडिंग एक आकर्षक का असावी, जेणेकरून लोकांना कळलं पाहिजे काय नक्की त्या क्रिकेटच्या बादशाहाने काय मार्गदर्शन केलं म्हणून. आणि त्यानंतर मग तुम्ही लिहायचं आहे पुणे 6 ऑक्टोबर 2018. तिथं किती तारीख होती, 5 तारीख घडून गेलेली होती. मग 6व्या दिवशी म्हणजे पुढच्या तारखेला आपण ही बातमी लिहितोय, म्हणून इथं तुम्हाला लिहायचं आहे 6 ऑक्टोबर 2018. मग त्यानंतर आमच्या बातमीदाराकडून
तुम्ही काय लिहायचं आहे, तुम्ही आमच्या बातमीदाराकडून हे त्याच ओळीमध्ये पुणे 6 ऑक्टोबर 2018 हे डावीकडे लिहिले, उजव्या साईडला तुम्ही हे लिहिलं तरी चालतं. मग इथं लिहिले, इथं काय कशी सुरुवात करावी बघा. मेहनत, चिकाटी, निष्ठा, एकाग्रता या गुणांवर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात महान व मोलाचे कार्य करू शकता. यशाचा हिमालय, पराक्रमाचे शिखर तुम्ही गाठू शकता, असा मोलाचा संदेश प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. आदर्श क्रीडा मंदिर शाळेच्या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. आदर्श विद्या मंदिराचा वार्षिक क्रीडा महोत्सव शाळेच्या प्रशस्त मैदानावर सुरू झाला. साक्षात क्रिकेटचे दैवत समोर असल्याने सर्व खेळाडू मन लावून ऐकत होते. खो खो, लंगडी, कबड्डी हे सर्व खेळ खूप चुरशीचे झाले. कबड्डीचे डाव तर खूप रंगले. सर्वत्र खूप उत्साहाचे वातावरण होते. विद्यार्थी खेळाचा मनमुराद आनंद घेत होते, प्रेरणा देत होते, आरोळ्या ठोकत होते. सर्व वातावरण भारावून गेले होते. सचिन तेंडुलकर यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले, कौतुक केले. सचिन तेंडुलकर येणार असल्याने पालकांनी खूप गर्दी केली होती. त्यांच्यातही उत्साह दिसून येत होता. बघा, ह्या पद्धतीनं आपण बातमी तयार केली. म्हणजे जे घडलं त्या पद्धतीनं आपल्याला लिहायचं आहे. त्यांनी काय मार्गदर्शन केलं ते आपल्याला लिहायचं आहे. हा कार्यक्रम कुठं होता तर शाळेच्या मैदानावर होता, ते आपण इथं टाकलेलं आहे. त्यानंतर कोणत्या कोणत्या खेळाबद्दल तो बोलला त्याच्याबद्दल होतं. त्या सचिन येणार म्हणून किती उत्साह होता, विद्यार्थी कशा पद्धतीनं प्रोत्साहन देत होते, लोक किती उत्साही होते, पालक किती उत्साही होते, हे सगळं याच्यामध्ये आपण लिहिलेलं आहे. बातमी अशा पद्धतीनं आपण तयार करायची आहे. आता पुढं आपण बघू, खालील विषयावर बातमी तयार करा. एक विषय दिला आहे तुमच्या शाळेत, भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा, एवढाच विषय तुम्हाला दिलेला आहे. तुमच्या शाळेमध्ये भारताचा स्वातंत्र्य दिन आहे, तो स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आलेला आहे. मग तो पूर्ण कार्यक्रम कसा झाला आहे हे आपल्याला हे बातमीद्वारे लिहायचं आहे. मग यामध्ये तुमची शाळा म्हटल्यावर तुम्ही तुमच्या कोणत्याही शाळेचं नाव लिहिलं तरी चालेल. आता स्वातंत्र्य दिन कधी असतो हे लक्षात घेणं आवश्यक आहे आणि त्याच्या पुढची डेट आपल्याला तिथं लिहायची आहे. स्वातंत्र्य दिन हा कधी असतो तर 15 ऑगस्टला असतो. मग ही बातमी आपण 16 ऑगस्टला देणार आहे. ठीक आहे. मग शारदा विद्या मंदिर कर्जत हे ठिकाण आपण दिलंय. मग भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा, पहिल्यांदा शाळेचं नाव लिहिलं आणि भारताचा स्वातंत्र्य दिन या शाळेमध्ये साजरा झालाय असं दाखवलं. मग दिनांक 15 ऑगस्ट, इथं तुम्ही 16 ऑगस्ट पण लिहू शकतात किंवा कधी कधी काय होतं की आपण 15 ऑगस्टच्याच दिवशी बातमी देऊ शकतो. त्यामुळे इथं 16 ऑगस्ट किंवा 15 ऑगस्ट दिली, आपण इथं 15 ऑगस्ट दिली. मग ठिकाण कोणतं आहे, कर्जत. आणि ही बातमी कोणाकडून आहे तर आमच्या वार्ताहराकडून. आता तुम्ही आमच्या वार्ताहराकडून हे उजव्या साईडला पण लिहू शकतात किंवा त्याच्या बाजूलाच लिहू शकतात. मग तुम्ही मुख्य बातमी कशी लिहायची आहे, शारदा विद्या मंदिर कर्जत येथे भारताचा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा झाला. स्वातंत्र्य दिन प्रसंगी शाळेतील मुलांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि देशभक्तीपर गीत सादर केले. या कार्यक्रम प्रसंगी स्थानिक नगरसेवक श्री, आता त्या व्यक्तीचं, तुमच्या ज्या कोणी व्यक्तीचं नाव असेल त्या व्यक्तीचं नाव तुम्ही इथे लिहायचं आहे, यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पुढं तुम्ही पॅरेग्राफ टाकायचा आहे आणि पॅरेग्राफ लिहून तुम्ही लिहायचं, स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यालयाचे स्वातंत्र्याची 70 वर्ष या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्राथमिक आणि माध्यमिक अशा 2 गटांमध्ये ही स्पर्धा पार पडली. अतिशय चांगला प्रतिसाद या स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून लाभला. स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचित्र देऊन गौरवण्यात आले. बघा, अशा पद्धतीनं बातमी तयार केली. हे बघा, ह्या बातमीमध्ये तुम्हाला पूर्ण लिहायचं नाही की अमुक अमुक विद्यार्थ्यांनी हे बोललं, तमुक विद्यार्थ्यांनी हे बोललं, मग कशा पद्धती. तुम्हाला फक्त ती बातमी लिहिताना काय करायचं आहे, विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, ती स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये प्राथमिक 2 गट होते, एक प्राथमिक आणि एक माध्यमिक.
दोघांनी चांगल्या पद्धतीनं वक्तृत्व स्पर्धा केलेली, भाषणं बोललेली आहेत आणि खूप प्रतिसाद मिळाला ह्या विद्यार्थ्यांकडून आणि खूप सुंदर पद्धतीनं हा कार्यक्रम पार पडला. ह्या सगळ्या ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र किंवा सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. ह्या पद्धतीनं आपण ह्या बातमीमध्ये टाकलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण बातमी तयार करू शकतो. आता तुम्हाला होमवर्कसाठी, गृहपाठासाठी एक बातमी तुम्हाला देतो, त्याचं स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या आणि त्या पद्धतीची बातमी तुम्ही तयार करा. तुमच्या पुस्तकामध्ये विविध बातम्या आहेतच, तर ही जी बातमी दिलेली आहे नगर वाचन मंदिर, याची बातमी तुम्ही तयार करायची आहे आणि तुमच्या व्याकरणाच्या वहीमध्ये लिहायची आहे. धन्यवाद.